ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच बैठकीसाठी उपस्थित होते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीला काका पुतणे एकत्र आले, तर काका पुतणे एकत्र येत असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी प्रभागनिहाय आढावा घेतलाय। कोणतेही हेवेदावे न ठेवता सहकारी म्हणून काम करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या। तर विभागामधील नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्येकडे लक्ष द्या, त्यांची कामं करा असा सल्ला देखील एकनाथ शिंदेंनी दिलाय। पालघरच्या डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग झालंय। मित्र पक्षांसह इतर पक्षामधील शेकडो कार्यकर्त्यांनी रवींद्र फाटक आणि कुंदन संखे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला। यामुळे पालघरमध्ये शिंदेंच्या सेनेची ताकद वाढली असं बोललं जात आहे। नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी भाजपनं विरोधी पक्षामधल्या बड्या नेत्यांसाठी दारं खुली केल्याची माहिती आहे। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षामध्ये घ्या, मात्र भाजपमध्ये येताना आपल्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना कोकण ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याचंही कळतंय। नांदेडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद बघायला मिळतात। भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये सध्या वार पलटवार सुरू आहे। हदगावमध्ये झालेल्या सभेत अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांवरती टीका केली होती। माझं नाव न घेतल्याशिवाय जेवण जात नाही असं चव्हाण म्हणाले होते। त्यांच्या या टीकेला आमदार चिखलीकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। माझं नाव घेतल्याशिवाय चव्हाणांना समाजामध्ये स्थान नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। आमचं म्हणणं एवढंच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना। एवढे धोणे काढण्यामध्ये तो तसा मी तसा हे काही उपयोग नाही। जग कुठे चाललं, आपण कुठे चाललो। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, अडचणी काय लोकांची। मी काय कधी फिकर करते, काही फिकरच करत। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाजात स्थान नाही। अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे, म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाहीये। काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली। नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू होतं त्यावेळेला गोंधळ बघायला मिळाला। आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे अशी मागणी करत लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला। समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत, म्हणून ह्या साहित्य संमेलनाला माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे। कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते। संविधान मोडकळीस आहे, तुम्ही संविधानावर लढा, संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय। आमच्या पुढारी जातीला सर्व लोक शिव्या देतात। दुष्काळ पडला तरी शिव्या आणि नाही पडला तरीही शिव्या। तो आमचा धंदा आहे। ज्याला शिवी ऐकता येते त्याने आमदार व्हावं, नाहीतर आमदार होऊच नये असं आपलं स्वतःचं मत आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलंय। ठीक आहे, आमच्या राज्याला सगळे लोक शिव्या देतात। दुष्काळ पडला तरी शिव्या, नाही पडला तरी शिव्या। ज्याला शिव्या ऐकायला येते त्याने आमदार व्हावं, नाही होऊ नये। गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणावरून आता सुप्रिया सुळेंनी देखील टीका केली आहे। घायवळच्या पासपोर्टचं प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे केंद्राला कळायला हवं अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। केंद्र सरकारलाही MEAला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते। त्याच्यामुळे हा केंद्र सरकार ही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे।
गुंड घायवळवरून चंद्रकांत पाटील यांच्यावरती आपण आरोप केलेले नाहीत, मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं, असं शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुनावलंय. मी महायुतीमध्ये असल्याचा मला विसर पडलेला नाही, असं प्रत्युत्तर देखील त्यांनी अजित पवारांना दिलं. काल अजित पवारांनी धंगेकरांच्या वक्तव्यावरून टोला लगावला होता. पुण्यामधल्या वाढत्या गुन्हेगारीची माहिती एकनाथ शिंदेंना आज देणार, तसंच कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय. भाजपचे विचारतो की तुम्ही ऍक्शन प्लॅन घ्या. मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधाला बांध नाही. निलेश गायवळ काय माझ्यापर्यंत कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही. पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल, कारण ते मंत्री आहेत आणि त्या भागामध्ये 10 वर्ष ते आमदार आहेत. ह्याच्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. बातमी आहे डोंबिवलीमधल्या नांदवली परिसरामधला एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हरनं एकमेकांवरती चाकूनं हल्ला केलाय. 3 महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि यानंतर या ड्रायव्हरनं पहिल्यांदा मालकावरती चाकूनं हल्ला केला. त्यानंतर मालकानं देखील हल्ला केलाय. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि यामध्ये हे दोघे जणही गंभीररित्या जखमी झाले. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा निघाला. आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, सागर बॅग यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा पार पडलाय. काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरामध्ये आक्षेपार्ह पत्रक भिरकावल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामधील वाडगाव थाडे या ठिकाणी वंजारी समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याची मागणी गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण स्थगित करण्यात आलंय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं. यानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलंय. परभणीच्या सेलूमध्ये जालना नांदेड समृद्धी महामार्गाबाधित अनेक गावांमधील शेतकरी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मागच्या 67 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसल्यात. या आंदोलकांनी आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना थांबवून आपली व्यथा मांडली. तसंच सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी आमच्या अन्नामध्ये माती घालवतायत, त्यांना आम्ही सोडणार नाही, प्रसंगी त्यांना मारणार असल्याचा थेट इशारा देखील इथल्या लोकांनी दिलाय. तर पालकमंत्र्यांनी सर्वांना धीर ठेवण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रकरण तपासण्याचे आदेशही देण्यात आले. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका धुळे जिल्ह्याला देखील बसलाय. धुळे जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टीच्या यादीमध्ये करण्यात आला असला तर अद्यापही या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीयेत. हे पंचनामे त्वरित पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी त्वरित ई पीक पेरा लावावा, तसंच ज्यांचे पंचनामे झालेले नाहीत त्यांनी याबद्दल प्रशासनाला कळवावं असं आवाहन माजी आमदार कुणाल पाटील यांनी केलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधीच जाहीर केलंय की दिवाळीच्या पूर्वी ही सर्व मदत त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे ही कारवाई फार जलद गतीने होते आणि त्यामुळे आपण आपले पंचनामे करून ई पीक पेरा लावून घ्यावं. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. उद्यापासून आझाद मैदानावरती एसटी कर्मचारी आंदोलनासाठी बसणार आहेत. कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटी रुपयांची देणी देण्यात यावीत. यासोबतच कामगार संघटना कृती समितीसह अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. आर्थिक मागण्यांवरती कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. एसटी आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईमध्ये झाली. यावेळेला आंदोलनावरती ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान उद्या दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये थकीत देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आलेला नाही तर आंदोलन बेमुदत सुरू राहील असा ठराव कृती समितीच्या बैठकीमध्ये मंजूर झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथे दिवाळी न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण झालंय. यासोबतच न्यायालयाच्या परिसरामधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात आलं. या सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुली सर्वाधिक असुरक्षित आहेत.
तंत्रज्ञान हे सक्षमीकरणाचं नाही तर शोषणाचं साधन बनलंय, अशी चिंता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समिती आणि युनिसेफ इंडियानं आयोजित केलेल्या मुलींचं संरक्षण या राष्ट्रीय परिषदेमध्ये सरन्यायाधीश गवई यांनी मार्गदर्शन केलं. डिजिटल युगामध्ये मुलींना अधिक धोके आहेत. ऑनलाईन छळ, सायबर बुलिंग, डिजिटल स्कॉटिंग, वैयक्तिक डेटाचा गैरवापर आणि डीप फेकचं मुलींच्या समोर मोठं आव्हान आहे. पोलिसांनी संवेदनशील व्हावं. डिजिटल छळाच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी समजूतदारपणा दाखवायला हवा. अशा घटना संवेदनशीलतेपणे हाताळायला हव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कबूतरखान्याचा वाद हा आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली. कबूतर गो बॅक टू मारवाड अँड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. शांतिदूताच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यामध्ये जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना करावी लागेल, असं पोस्टरवरती लिहिलं गेलंय. तर या आधी देखील आम्ही गिरगावकर या संघटनेनं कबूतरखान्यांच्या संदर्भात भूमिका घेतली. पुढची बातमी बघूया. ठाणे घोडबंदर मार्गावरच्या गायमुख घाटामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे आज ठाणे तसंच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या सातिवली या परिसरामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. या दुरुस्तीचं काम मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत चालेल. या महामार्गावरती निघालेल्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. दोन्ही लेनवरती ही वाहतूक कोंडी झालेली होती. ठाणे घोडबंदर रोडवरील गायमुख येथे सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, डांबरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे आपण जर बघितलाल तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जी दोन्ही लेन आहे ती पूर्णपणे जाम झालेली आहे. वाहतूक कोंडी पूर्णपणे दिसत आहे. आपण आज सातवलीपर्यंत जी वाहतूक कोंडी आहे, त्याचबरोबर ठाण्यालाही पूर्णपणे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही जी लेन आहे ही मुंबईहून गुजरातला जाणारी लेन आहे. मात्र या ठिकाणी रॉंग साईडने मोठ्या प्रमाणात वाहनं आल्यामुळे ही लाईन जी आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आपण दुसऱ्या त्या साईडची वाहिनी बघितली, तीही पूर्णपणे वाहतूक कोंडीने जाम झालेली आहे. सध्या सकाळपासूनच वाहन चालकांना या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर विशेष करून ज्या रुग्णवाहिका आहेत त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 14 तारखेपर्यंत जे गायमुख येथे ज्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम होणार आहे, त्यामुळे आता 14 तारखेपर्यंत अशीच वाहतूक कोंडीचा सामना जो आहे हा वाहन चालकांना करावा लागणार आहे. प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे की जर आवश्यकता असेल तरच या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करा, अन्यथा लोकल ट्रेनचा वापर करावा. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई विरार. पुण्यामधला बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला झालाय. शहराच्या 2 मुख्य भागांना जोडणारा पूल म्हणजेच बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या कामामुळे हा पूल बंद होता. नागरिकांची प्रचंड गैरसोय देखील होत होती. दिवाळीच्या निमित्तानं शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये होत असलेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेता हा पूल आता खुला झालाय. मेट्रोच्या पादचारी मार्गाच्या कामासाठी भिडे पूल हा एप्रिल महिन्यापासून बंद होता. मराठवाड्यासह राज्यामधील अतिवृष्टीग्रस्तांना जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाने भरघोस मदत केली आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठी श्री मार्तंड देवस्थानाकडून 1,11 लाख रुपयांची मदत करण्यात आली. यापैकी 51 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार आहेत, तर उर्वरित 60 लाख रुपये हे ज्या भागातील शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालंय अशा भागामध्ये जाऊन वस्तूंच्या स्वरूपात दिले जाईल. आमचंही मार्तंड देव संस्थान जे श्री खंडोबाचं आहे ते आम्ही 1,11 लाख रुपये मदत यावेळी जाहीर करत आहोत. 51 लाख रुपये आम्ही शेअर फंडाला देत आहोत व उर्वरित 60 लाख रुपये आम्ही जे पूरग्रस्त गावं आहेत त्यांना निवडून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात ते पैसे. बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणामधील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावरती मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झालाय. शिरूर तालुक्यामधल्या तहसील कार्यालयाजवळील गायरान परिसरातली ही घटना आहे. या प्राणघातक हल्ल्यामध्ये 4 महिला गंभीररित्या जखमी झाल्या, तर अजून एकीची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये जखमी महिलांवरती उपचार सुरू आहेत. अनेक वेळा सांगूनही या ठिकाणी का राहता असं म्हणत टोळक्यानं मारहाण केल्याचं कळतंय. नाशिकच्या गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये भाजपचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलला पोलीस कोठडी सुनावली गेली. अजय बागुल, सचिन कुमावत आणि पप्पू जाधव या तिघांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.
गंगापूर रोड गोळीबाराच्या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक झाली. तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. सातपूर गोळीबार प्रकरणांमध्ये लोंढे टोळीचा मोरक्याच्या कार्यालयामध्ये चक्क भुयार सापडलेला आहे. प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. यावेळेला प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती घेताना एक भुयार सापडलं. या संदर्भामध्ये नाशिक पोलीस अधिकचा तपास करतायत. लोंढे टोळीवरती असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. सातपूर परिसरामध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या नंतर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यासह 14 जणांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी भूषण लोंढेसह इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये रेती माफियांची मुजोरी कायम असल्याचं दिसतंय. अवैध रेती वाहतुकीला विरोध करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टरवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. अवैध रेती उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यामधील बुधगाव इथल्या नदीपात्रामध्ये महसूल विभागाचं पथक गेलं होतं. यावेळेला काही ट्रॅक्टर अवैधपणे रेती उपसा करत असल्याचं दिसलं. यामधील एक ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयामध्ये नेण्यात येत असताना ट्रॅक्टरवरती बसलेल्या तलाठ्यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकण्यात आलं. यामध्ये तलाठी जडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. नवी मुंबईच्या तुर्भे सेक्टर परिसरामध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. जुने वाद मिटवण्यासाठी मृत्यू झालेल्या किशोर वरक आणि इतर आरोपींची बैठक होणार होती. मात्र आरोपींना अचानकपणे हल्ला केल्याच्या नंतर किशोर वरक या तरुणाचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. 2 गटांमध्ये झालेल्या तुफान राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. पुण्यामधल्या भारती विद्यापीठ परिसरामधला हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. हाणामारी नेमकी कुठल्या कारणामुळे झाली हे समजू शकलेलं नाही. तरी सुद्धा भारती विद्यापीठ पोलिसांनी या व्हिडिओचा आधार घेऊन आता शोध सुरू केला आहे. जळगावच्या बिबानगरमध्ये घरफोडीचा प्रकार समोर आलेला आहे. बंद घराचं कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे कडे आणि रोकडही लंपास केली. जवळपास 97,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय. दरम्यान मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेले 2 संशयित चोरटे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय. पोलिसांनी आता घटनेचा तपास सुरू केला आहे. मनाचे श्लोक या चित्रपटाचा शो बंद पाडणं हिंदुत्ववादी कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांना महागात पडल्या. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. उज्ज्वला गौड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सिटी प्राईड थिएटरमध्ये जाऊन या सिनेमाचा शो बंद पाडला. त्यांच्या विरोधामध्ये अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मनाचे श्लोक या सिनेमाच्या नावाला हिंदू संघटनांनी विरोध केला होता. सरकारी कामामध्ये अडथळा आणणं आणि त्यासोबत गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. शरीराला प्रथिनांची गरज असते आणि भारतीयांना स्वस्त आणि सुलभरित्या ती प्रथिनं अंड्यांमधून मिळू शकतात. या आरोग्यविषयक माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विष्णू मनोहर यांनी तब्बल 5,000 एका अंड्याची बुर्जी बनवली. नागपूरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीनं या विक्रमाला गवसणी घालण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्याचं कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याच्या घाटमाथ्यावरती निसर्गानं काट टाकली. हिरवळ रूपी शालीवरती रान फुलं सध्या दिसतायत. त्यामुळे हा फुलोत्सव बघण्यासाठी पर्यटकांची पावलं या दिशेनं वळू लागली आहेत. अकोले तालुक्यामधल्या रतनगड घाटमाथ्याला सह्याद्रीची डोंगररांग आहे. सगळीकडे आता हिरवळीची शाल पसरलेली आहे. वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या पद्धतीची रान फुलं, गवत फुलं या ठिकाणी उमललेली आहेत. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्या लक्षात घेता तुळजाभवानीचं मंदिर हे भाविकांसाठी पहाटे 1 वाजता खुलं होणार आहे. मंदिरामधील गर्दीच्या दिवशी 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 1 वाजता देवीचं चरणतीर्थ होईल. सकाळी 6 ते 10च्या दरम्यान अभिषेक होणार आहे. अभिषेक पूजेच्या दरम्यान दिले जाणारे देणगी दर्शन पास देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानानं दिली आहे. सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.